त्यामध्ये एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आपली कशी आहे की आपले काही गाव मध्ये स्कॅटर्ड वाडी आहे, म्हणजे लांब लांब वाडी आहे, वाड्यांची लोकसंख्या खूप कमी आहे. त्या वाडीमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर 5-7 मुलं पण नसणार. ज्या वाडीची टोटल लोकसंख्यामध्ये 5-7 मुलं नाही, तर त्या शाळेमध्ये 5-7 पेक्षा जास्त मुलं कुठून येणार? आणि जर 5 किंवा 7 किंवा 20च्या आत मुलं असतील तर मी 4-5 शिक्षक कसा देऊ शकतो? जर तो 1ली ते 7वी पर्यंतची शाळा पण असेल तर प्रति मुलाचे मागे आम्ही किती शिक्षक देणार? परंतु मी तुम्हाला सांगते की जे स्टुडंट टीचर रेशो असते की किती स्टुडंट्स मागे किती टीचर, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची रेशो चांगली आहे. ॲज पर नॉर्म्स, जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहे की इतके मुलांमागे इतके टीचर असले पाहिजे, एक्झॅक्ट तो रेशो मध्ये त्याच्यापेक्षा चांगला रेशो टीचर्सच्या आपले जेडपी शाळांमध्ये आहे. तुम्ही मराठी आणि इंग्लिश मीडियमला कंपॅरिझन केलं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत ज्या शाळांमध्ये आता तुम्ही सगळ्या महिला शिक्षण व्यवस्था कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताय, पण आपल्या कोल्हापूरमध्ये एक्झाम्पल घ्या, चंदगड तालुक्यामध्ये कोवाड असं एक गाव आहे ज्या गावामध्ये मुलींनी वॉशरूमला जायसाठी गेली बरेच वर्ष तिथे वॉशरूम सुद्धा नाही आहे. मुली उघड्यावरती जातात, नदीकाठावरती वगैरे. अनेक वेळा अर्ज वगैरे केले जातात, पण अद्याप तो प्रश्न सुटलेला नाही. मीडियाने आम्ही देखील उचलून धरला, अजूनही सुटलेलं नाही. त्यामुळे त्याच गावामध्ये अनेक प्रायव्हेट स्कूल्स आहेत इंग्लिश मीडियम, तर विद्यार्थ्यांना पालक आपसूक तिकडे ऍडमिशन घालतात. मग ह्याला कुठेतरी आपण चुकतोय किंवा आपण मागे पडतोय असं नाही का वाटत? राईट, जसं मी अगोदर पण सांगितले की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आपले डिस्ट्रिक्टमध्ये आहे. मागचे 2-3 वर्षापासून आम्ही शाळा चांगली बांधत आहे, त्याचा हे अर्थ नाही की 100% शाळा आपली चांगली झाली किंवा 100% शाळांमध्ये वॉशरूम चांगले झाले. अजून काही ठिकाणी आम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागत आहे. तिथे पण पुढच्या राखड्यामध्ये आम्ही ही सगळी गोष्ट घेतो आहे. गुणवत्तेचा विषय काढला आपण. काल आपण खिद्रापूर दौऱ्यावर असताना एका शाळेमध्ये क्लासमध्ये गेला होता शिकवलं, त्यावेळी काय आढळलं? खरोखर काय येते इंग्रजी मराठीचा वाचन सगळे मुलांचा चांगला होता. एकदम स्मार्ट शार्प मुलं होती. मी त्यांच्यासाठी संवाद साधत होते, तर त्यांचा संवाद कौशल्य, त्यांचे जवाब देण्याची पद्धत, ते सगळं म्हणजे अगदी 3rd पासून 3री पासून 7वी पर्यंतचे मुलांशी मी इंटरॅक्ट केले आणि वाचन चांगला होता. आणि वाचून काय गोष्ट वाचली, त्यामध्ये काय गोष्टी होती ते पण ते मला इझिली सांगत होते. त्यासोबत मी गणितच्या आणि अंग्रेजीचा पण त्यांचा अभ्यास घेतला. गणितमध्ये पण जे बेसिक गोष्टी त्या लेवलवर त्यांची स्टँडर्डच्या अनुषंगाने त्यांना यायला पाहिजे, ते सगळं मुलं चांगले करत होते. 1-2 कोणतीही क्लासमध्ये अप्रगत थोडेसे मुलं असतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची, जास्त सिम्पथेटिक ॲटिट्यूड, टीचरनी जास्त लक्ष देण्याची गरज असते, पालकांनी थोडं जास्त लक्ष देण्याची गरज असते. कोणताही मुलं अप्रगत असणे मागचं कारण जनरली काय असतो की 1-2 महिन्यासाठी कधीतरी तो मुलं आजारी पडला असेल, शाळा सुटली असेल आणि घरी लक्ष दिला नसेल, किंवा 1-2 महिन्यासाठी तो कुठेतरी रिलेटिव्हच्या घरी गेला असेल आणि शाळामध्ये गॅप पडला असेल. तर या मुलांसाठी एस्पेशली पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी थोडा जास्त लक्ष देऊन काम करणे आवश्यक आहे. आपला जिल्हा स्कॉलरशिपमध्ये एवढा चांगला आहे की जे राष्ट्रीय लेवलची NMMS स्कॉलरशिप आहे, नॅशनल मेरिट कम मीन स्कॉलरशिप, त्यामध्ये 17,000 मुलं आपले क्वालिफाय होतात, पण फक्त 1700ची स्कॉलरशिप येतात, म्हणजे एक्सेस क्वालिफाय करण्याचे रेट आहे. परंतु स्कॉलरशिप मध्ये चांगला असताना आम्हाला शेवटी जो बॅक बेंचर विद्यार्थी राहतो, सर्वात कमी ज्यांना येतो, त्यांना पण ॲव्हरेज आणि त्याचे पुढे आणणे, तो पण आम्हाला करणे गरजेचे आहे. आणि निपुण महाराष्ट्र मिशन अंतर्गत त्यावर सुद्धा आम्ही काम करतो आहे. शिक्षक वारंवार मागणी करत आहेत की इतर कामाचा ताण कमी करा, तो ताण कमी होणार आहे, कारण शिक्षकांना शिकवायला वेळ मिळत नाही, या कामामध्ये त्यांचा वेळ जातो शिक्षकांचा, असा आरोप आहे. शिक्षकांना काम इतर थांबणार. शासन शाळेत चांगलं शिकवा, शाळेत आपण पहिल्या शिक्षक नाही, शिक्षक कुठे कामात गुंतलेले आहेत. सी, शाळामध्ये एक मुख्याध्यापक असते आणि शिक्षक असतात, त्यांचं काम शिकवणे हे असते, प्लस दुसरं काम असते शाळाच्या व्यवस्थापन बघणे. तर ही सगळे जे तुम्ही इतर काम म्हणताय हे शाळा व्यवस्थापन संदर्भात आहे. कोणताही इन्स्टिट्यूट जर चांगलं चालवायचे असेल तर त्याचं व्यवस्थापन करणे सुद्धा गरजेचे आहे, आणि त्यामध्ये जे शिकवणे मुलांना गरजेचे तो पण गरजेचे आहे. हे दोन्ही गोष्टी साईड बाय साईड होतात. फक्त मागचे काही वर्षापासून आपल्या देशामध्ये डिजिटायझेशन, नवीन टेक्नॉलॉजी येणे, जे पेपरवर काम होत होता ते आम्ही मोबाईलवर ॲप्सवरून डिजिटली घेतो आहे, तर हे फॉर्मॅट चेंज होत आहे.
आपले रिपोर्टिंगचे फॉर्मॅट चेंज होत आहे. जेव्हा कोणताही नवीन सिस्टम आणि चेंज इम्प्लिमेंट करायची असते, तो एम्प्लॉईजला, शिक्षकांना आत्मसात करण्यासाठी काही वर्ष लागतात. काही वर्षानंतर तो सिस्टम त्यांना एवढा सोपा होऊन जाते जेवढा अगोदरचा सिस्टम होता. तेव्हा नंतर त्यांचा तो ॲडिशनल ताण सुद्धा कमी त्यांना वाटतो आणि त्यांच्या तो रेग्युलर रुटीनमध्ये काम येत जातो. तर ही जे आत्ताच्या जे मागचे काही वर्षापासून हे कंप्लेंट आम्ही ऐकत आहे शिक्षकांपासून की आम्हाला इतरच तुम्ही काम जास्त देतात. तो काम आता जसा जसा आपले सिस्टम्स अजून मॅच्युअर होतील, तो कामचा त्यांचा प्रमाण सुद्धा कमी होईल. आपल्या डेटा ॲनालिसिसमध्ये आम्ही AIचा वापर करायला सुरू करणार आणि त्याच्या नंतर एकदम आपला काही वर्षानंतर सिस्टम सेट होईल आणि ही कंप्लेंट आम्हाला दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो. दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी. मालणकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व.